चला मंडळी, आज आपण करणार आहोत हाय प्रोटीन डोसे। हे डोशाचं पीठ बघा किती मस्त हलकं आणि जाळीदार झालेलं आहे, त्यामुळेच डोसे सुद्धा छान जाळीदार, टेस्टी आणि क्रिस्पी होतात। असा हा भन्नाट आणि कुरकुरीत डोसा आपण तांदूळ किंवा उडदाची डाळ न घालता तयार केलेला आहे। हा आहे गव्हाचा दलिया, यालाच ब्रोकन व्हीट सुद्धा म्हणतात। आपण लापशी करतो ना, तोच हा दलिया आहे। इथं मी 2 वाट्या गव्हाचा दलिया घेतलाय। यातच घातलेली आहे 1 वाटी भरून पिवळी मुगाची डाळ आणि 1 टीस्पून मेथी दाणे। आता हे सगळं हलक्या हाताने चोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भरपूर पाणी भरून 2 तास भिजत ठेवायचे। 2 तासांनंतर झाकण उघडून चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल मुगाची डाळ आणि दलिया छान फुलून आलेले आहेत। आता हे सगळं साहित्य पाण्यातून निथळून मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि पाण्याचा एकही थेंब न घालता गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचंय। अगदी हे असं, आणि पाणी न घालता सुद्धा याची कन्सिस्टन्सी बघा किती छान आलेली आहे। मी तुम्हाला जवळून याचं टेक्स्चर दाखवते। हे असं मस्त मऊ क्रीम सारखं हाताला लागायला हवं, दरदरीत लागता कामा नये। वाटलेलं डोशाचं पीठ एका मोठ्या भांड्यात किंवा पातेल्यात ओतून घेऊया। साहित्य जास्त असल्यामुळे मी 2 बॅच मध्ये पीठ वाटून घेतलं। आता हे पीठ 2 मिनिटं छान फेटून घेऊया, म्हणजे पीठ लवकर फर्मेंट होईल। आणि झाकून आंबण्यासाठी उबदार जागी 5 ते 6 तास ठेवूया। 5 तास होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ किती फुलून आलेलं आहे, पातेल्याच्या अगदी बाहेर आलेलं आहे। मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते। सध्या अतिशय कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ 5 तासातच छान फुलून आलेलं आहे, जाळीदार झालेलं आहे। लगेचच याचे डोसे करायला घेऊया। यात मी 1 टीस्पून मीठ घालून पीठ खालीवर करून घेणार आहे। पीठ हलवताना अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे, म्हणजे जाळी मोडणार नाही। पीठ मला थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून यात मी 2 चमचे पाणी घालून पीठ थोडंसं पातळ करून घेतलंय। डोसे घालण्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा। तवा गरम झाला की गॅसची आच मंद करायची आणि तव्याच्या मध्यभागी 1.5 ते 2 डाव पीठ घालून संपूर्ण तवाभर पातळ पसरून घ्यायचं। पीठ पसरून झाल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आणि वरून पीठ पूर्णपणे सुकल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर डोशाच्या वरच्या बाजूवर या पद्धतीने ब्रशने लावून घ्यायचं। मी तूप लावलेलं आहे आणि हे बघा, डोसा हळूहळू रंग धरायला लागेल, असा छान ब्राऊन रंगाचा होईल आणि हळूहळू त्याच्या कडा आपसुकत सुटतील। हलक्या हाताने कडा सोडवून मी तुम्हाला हा डोसा फोल्ड करून दाखवते। हे बघा किती सुरेख गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। डोसा मस्त क्रिस्पी झालाय। मी तुम्हाला आणखीन एक डोसा घालून दाखवते। हे डोसे तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा करू शकता, किंवा संडे ब्रंच म्हणून सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट रेसिपी आहे। यात तुमच्या आवडीच्या भरपूर भाज्या घालून तुम्ही उत्तपा केलात तरीही चालेल। आज मी हे डोसे चवळीची थपथपीत उसळ आणि खोबऱ्याच्या हिरव्या चटणी बरोबर सर्व केलेले आहेत। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।